महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा। नमस्कार, मी विजय चोरमारे। महाराष्ट्र दिनमानमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। अखेर मुंबई आणि महाराष्ट्र ज्या एका घोषणेची वाट पाहत होता ती घोषणा आज झाली। मुंबईसह अन्य महापालिकांच्या निवडणुकांच्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची घोषणा केली। आज फक्त आपल्या समोर एकच गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की बरेच दिवस याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता। ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत। महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने ही एक ऐतिहासिक गोष्ट आहे, ही एक ऐतिहासिक घटना आहे, ही एक ऐतिहासिक घोषणा आहे। याचे परिणाम काय होतील हे परिणाम पाहणं महत्त्वाचं आहे आणि या घटनेकडे कसं बघायला पाहिजे हे सुद्धा मला जास्त महत्त्वाचं वाटतं। कारण ठाकरे बंधू एकत्र येणार, पवार काका पुतणे एकत्र येणार, अशा केवळ भावनिक शीर्षकांच्या भावनिक बातम्यांच्या बळावर महाराष्ट्रात राजकारण गेले काही दिवस पुढे नेलं जात आहे। पण महाराष्ट्राच्या एकूण राजकारणाकडे, महाराष्ट्राच्या आजच्या वर्तमानाकडे बघताना मला वाटतं ठाकरे पवार हे काय करणार आहेत यापेक्षा महाराष्ट्राच्या पुढचे प्रश्न कोणते आहेत आणि त्या प्रश्नांना थेटपणे भिडण्याचं धारिष्ट कोण दाखवणार आहे हे बघणं जास्त महत्वाचं आहे। भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीचं राजकारण करतोय ते राजकारण बघितल्यानंतर असं लक्षात येतं की त्यांना इथले सगळे प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत। अर्थात त्यांची घोषणा आहे एखाद्या राजकीय पक्षानं बाकी सर्व पक्षांना संपवून आपणच सगळं आपली सगळीकडे सत्ता असायला पाहिजे अशी अपेक्षा बाळगणं अर्थात चुकीचं नाही। पण लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष सुद्धा सक्षम असावा लागतो आणि सक्षम विरोधी पक्ष नेता असेल तरच लोकशाहीचं निकोप स्वरूप टिकून राहू शकतं। त्यामुळं सक्षम विरोधी पक्षाची सुद्धा गरज असते। पण घटनात्मक ज्या संस्था आहेत त्या संस्थांना हाताशी धरून आणि सत्तेचा अमर्याद वापर करून विरोधकांना संपवण्याचं कारस्थान भारतीय जनता पक्ष करतोय, त्याला विरोध आहे। भारतीय जनता पक्ष लोकशाही मार्गाने निवडणूक लढणार असेल, भारतीय जनता पक्ष लोकांच्या जाऊन निकोप पद्धतीनं निवडणुका लढवून कोणताही सत्तेचा पैशाचा दुरुपयोग न करता निवडणुका लढवून जर तो सत्ता मिळवणार असेल आणि लोक भारतीय जनता पक्षाला सत्ता देणार असतील तर त्याला आक्षेप असण्याचं कारण नाही। पण भारतीय जनता पक्ष केंद्रात सत्तेत आल्यानंतर आणि राज्यात सुद्धा एक त्यांना प्रचंड बहुमताची सत्ता मिळाल्यानंतर ज्या पद्धतीचं राजकारण भारतीय जनता पक्ष खेळतोय मला वाटतं ते आक्षेपार्ह आहे। आणि ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत, या एकत्र येण्याला त्या एका पार्श्वभूमीवर विशेष महत्व आहे। त्याचमुळे भारतीय जनता पक्षाला कुणीतरी आव्हान देऊ शकतं। कारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं शिवसेना फोडली, एकनाथ शिंदे यांचा गट शिवसेना सोडून बाहेर पडला आणि तो आता भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहे आणि उद्धव ठाकरे यांची म्हणजे मूळची बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ज्या पद्धतीनं त्याने खिळखिळी करून टाकली, तिचं खच्चीकरण करून टाकलं, त्या पार्श्वभूमीवर एकटे उद्धव ठाकरे हे भारतीय जनता पक्षाचा सामना करू शकत नाहीत, मुकाबला करू शकत नाहीत असं एक चित्र तयार झालं। म्हणूनच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार या घोषणेला, या घटनेला एक महत्व प्राप्त झालं। जुलै पासून म्हणजे महाराष्ट्र सरकारनं, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न केला। त्याच्या विरोधात एक मोठं आंदोलन उभं राहिलं। त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले जुलैच्या पहिल्या आठवड्यात आणि तेव्हापासून खरं तर जुलैच्या पहिल्या आठवड्यातच हे दोघं जेव्हा मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले त्याच वेळी उद्धव आणि राज ठाकरे हे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एकत्र येणार हे जवळपास निश्चित झालेलं होतं। पण परिस्थिती अशी असते की एखाद्या मुद्द्यावर एकत्र येणं आणि प्रत्यक्ष निवडणुका एकत्र लढवणं या दोन भिन्न गोष्टी असतात। आणि उद्धव आणि राज ठाकरे हे निवडणुकीच्या मैदानात जागा वाटपांच्यात कशी लवचिक भूमिका स्वीकारतात आणि कशी तडजोड करतात त्यावर हे एकत्र येणं अवलंबून होतं।
त्या दृष्टीनं गेले 5-6 महिने या वाटाघाटी झालेल्या आहेत. अर्थात जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला नसेल तरी तो ठरलेला असेल किंवा काही बाबतीत चर्चा सुरू असेल, त्यांनी एकत्र येण्याची घोषणा केलेली आहे. आणि मुंबई महापालिकेची निवडणूक ही देशाच्या राजकारणाच्या दृष्टीनं सगळ्यांच्या दृष्टीनं लक्षवेधी ठरलेले आहे. आता ते पुण्यात एकत्र लढणार आहेत, नाशिकमध्ये एकत्र लढणार आहेत, कल्याण डोंबिवली आणि ठाण्यात एकत्र लढणार आहेत. अशा आणखी काही ठिकाणी ते एकत्र लढणार आहेत. पण सगळ्यांचं लक्ष मुंबई महापालिका हेच असणार आहे. तर आपण काय होतं, ठाकरे बंधू एकत्र येणार, पवार काका पुतणे एकत्र येणार, महाराष्ट्र एकदम भावनिक होतो. म्हणजे महाराष्ट्र भावनिक होण्यापेक्षा टीव्हीच्या वृत्तवाहिन्या त्या भावनिक होतात, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी पत्रकार भावनिक होतात, वृत्तपत्र भावनिक होतात आणि भावनिक मुद्द्यावर या गोष्टी पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. खरं तर हे भावनिक मुद्दे नाहीत. या दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याकडे भावनिक मुद्दा न बघता आपण राजकीय दृष्ट्या बघायला पाहिजे. मुंबईचं भवितव्य या दृष्टिकोनातून बघायला पाहिजे. भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं गुजरातचं आक्रमण करतोय महाराष्ट्रावर किंवा मुंबईवर, त्या मुद्द्यात कितपत तथ्य आहे त्याची वस्तुस्थिती तपासून बघायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 1997 पासून 2022 पर्यंत मुंबई महापालिकेवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेची सत्ता होती. म्हणजे 25 वर्ष इथं शिवसेना मुंबई महापालिकेत सत्तेत होती. सत्तेत असताना 25 वर्ष उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं मुंबईसाठी काय केलं, मुंबईसाठी काय कामं केली याचं अवलोकन करायला पाहिजे. एकूण राजकारणाचा विषय आला की लोकांची स्मरणशक्ती एकदम अशी संकुचित होते, अल्प ठरते. त्यामुळे फार पाठीमागं काय घडलं हे न बघता आता ताजं काय घडलं यावर निर्णय ठरतात. पण मला वाटतं मुंबईचा विचार करताना शिवसेनेनं 25 वर्ष मुंबईच्या साठी मुंबई महापालिकेसाठी काय केलं हे बघायला पाहिजे. त्यातली पुन्हा आणखी एक महत्वाची गोष्ट, या 25 वर्षाच्या शिवसेनेच्या सत्तेत 2017 पर्यंत म्हणजे 20 वर्षे भारतीय जनता पक्ष शिवसेनेसोबत होता. त्यामुळे जर भारतीय जनता पक्ष या काळातली सगळी पापं शिवसेनेच्या माथ्यावर मारणार असेल तर भारतीय जनता पक्षाला सुद्धा त्या संदर्भात प्रश्न विचारायला पाहिजेत. पण एकूण ठाकरे बंधूंचा मुद्दा हा एकत्र येण्याचा हा भावनिक मुद्दा न पाहता त्याकडं अतिशय प्रगल्भतेने बघायला पाहिजे, जाणकारीने बघायला पाहिजे, मुंबईच्या भवितव्याच्या दृष्टीने बघायला पाहिजे. 25 वर्षात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं मुंबईसाठी काय केलं हे बघायला पाहिजे. एवढंच नाही, उद्धव ठाकरेंच्या बाबतीत मोठा आक्षेप असा आहे की त्यांची सत्ता येते आणि तिकडे ते दुर्लक्ष करतात. औरंगाबाद म्हणजे आता संभाजीनगर असेल, ठाणे असेल, इथल्या नागरी सुविधांच्या बाबतीत तिथं शिवसेना सत्तेत असताना फारसं काही चांगलं घडलेलं दिसत नाही. त्यामुळे या संदर्भात त्यांना प्रश्न विचारायला पाहिजे. केवळ भावनिक मुद्द्यावर वाहवत न जाता, भावनिक मुद्दे विचारात न घेता या सगळ्या घटनेकडे बघून चालणार नाही. ती आपलीच फसगत ठरेल, मराठी माणसाची फसगत ठरेल, महाराष्ट्राची फसगत ठरेल. त्यामुळं या दोन्ही ठाकरे बंधूंच्या, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याचं स्वागत करतानाच त्याकडं राजकारण म्हणून पाहताना अतिशय जाणकारीनं आणि वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघायला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद.